राम राम. शेताने पाणी आणून दिलेलं आहे गरम सकाळी सकाळी. आणि किती वाजलेत? 8:30 वाजलेले आहेत. 9 वाजता आपले व्हिडिओ येणार आहेत, तर बघा तुम्ही नक्की. पोरग टाइमपास करत बसले सगळं सगळं आहे ना. हे गरम पाणी ना, नुसतं गरम पाणी नाही, त्यामध्ये ते औषध मिक्स करून प्यायला लावलं आहे डॉक्टरनी. त्यासाठी येते गरम पाणी, तर ते पितो पहिल्यांदा. स्वामींचं दर्शन घ्या. हे 2 लिक्विड, ही पावडर आहे, हे 2 मिक्स करून प्यायचे. आता स्पेशल एक्स्ट्रा वो अपने घर में तो भाई वो झाली आता माझी आंघोळ वगैरे आवरून सगळं. पोराचं मस्त टी व्ही बघत नाश्ता चालू आहे, कमरेवर हात ठेवून. शेताचं आवरणं चालू आहे. तर आता पहिल्यांदा स्वामींचा जप वगैरे सगळं करून घ्यायला लागेल मला, रोजचा नित्यकर्म. आणि पोरगं टी व्ही बघते सकाळ सकाळ, त्याबद्दल काय बोललो का, त्याबद्दल तुम्हाला सांगतो मी काय आहे ते विषय नेमका. हे ना, शिवांश आतमध्ये येतो त्यामुळे लावलेलं आहे. झालं आता आपलं सगळं. शेता जेवायचं काय? जेवायचं, माझी आंघोळ झाली. तुम्हाला थांबावं लागतं. तुझी आंघोळ झाली की? मला भूक लागली आता. किती वाजले? किती? 10 वाजलेत. ते औषधं चालू असले ना तर पोट साफ होतं ना, मग सकाळी सकाळी लवकर भूक लागते. पण आता थांबावं लागेल म्हणती, पण मी थांबणार नाही, मी जाऊन, कारण मला लय भूक लागली. का? अगं मला भूक लागली, मग नाश्त्याला तर काहीतरी दे. ॲपल नाश्त्याला. तू करतो ब्लॉग? करतो का तू? फेकायचं नाही मला ते. तर हे मी टी व्ही लहान मुलांना दाखवण्याबद्दल बोलणार होतो मगाशी. थांब रे. तर भरपूर रील होते, येतात इंस्टाग्रामला पोरांना रील्स तर नाहीच दाखवले बाई. हे बघा आता हे चालू झालं, आता त्याला हेच धरायचे. हां, भरपूर रील्स येतात इंस्टाग्रामला. लहान मुलांना टी व्ही दाखवू नका आणि त्यांच्यासोबत खेळा, बोला. बरोबर आहे, काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. पण आता काय आहे ना, घरातली कामं, ऑफिसची कामं, ह्या सगळ्यामध्ये तेवढा टाईम भेटत नाही. सगळे आईबाप त्यांच्या लहान पोरांना टाईम देतच असतात. फक्त त्यांना ज्यावेळेस दोघांना एकत्र काम असतं त्यावेळेस त्यांना पर्याय नसतो टी व्ही लावून देणं. मग काही लोक असे पण म्हणतात, त्यातलं मी पण आहे की आधी टी व्ही आणि मोबाईल कुठं होते. मोबाईल तर नाहीच द्यायची, मोबाईल मी पण देत नाही, पण टी व्ही लावावा लागतो कधी कधी. तर म्हणतात की आधी कुठं टी व्ही आणि मोबाईल होते. पण आधी सगळे महिला, स्त्री लोक घरी असायचे, जॉईंट फॅमिली होती, सगळे एकत्र राहायचे, कोण ना कोणतरी खेळवायला असायचं. तर आता तसं नाही आहे. जॉईंट फॅमिली जरी असली ना तरी जॉबला, आता माझ्याच घरी माझे आईबाप दोन्ही जॉबला आहेत, माझा भाऊ जॉबला आहे, मी जॉबला आहे, फक्त माझी बायको नाही जॉबला. पण तिला घरातली कामं असतात, आत्ता पण कामच चालू आहेत. ज्यावेळेस कामं असतात त्यावेळेस खेळवतातच. हे काय माहिती का, बोलण्यासाठी सोपं आहे, पण करायला त्यावेळेस करायच्या वेळेस अवघड जाते, अशी गोष्ट आहे. वातावरण हे आमची तर सगळीकडे कंपनीचे, त्यामुळं दिवसभर हे आवाज चालूच असतात. आता काहीतरी खाऊन घेतो पहिल्यांदा.
झालेला आहे आपला स्वयंपाक सकाळी मम्मीच करून जाते, फक्त मला भाकरी लागते, त्यामुळं ही भाकरी नंतर न करते. अरे बापरे, धिरड आहे काय आज? हे माझं जेवण. तू कधी जेवती का? जेवण मी पण आत्ता लगेच आंघोळ न करता? वांग भरलेलं आणि भाकरी. पाणी नाही आहे ना तोंडाला, अजिबात टेस्टी नाही आहे. आणि हा हिरो स्वतःच खायचं सोडतो. हेच पाहिजे असं झालं तिकडे जे मी खातोय ते. गाडी बघायची. हे बघतोय रायडिंग विथ पीस, भारी असं त्यांची व्हिडिओ. चला आता एक नवीन काम आहे माझ्याकडं. आपला हा कूलर आहे ना, बाबा आदम के जमाने का कूलर आहे. खूप वर्ष झाले त्याला, 9-10 वर्ष झालेले आहेत. अजून एक नंबर काम करतो. कारण घरात म्हणजे, आणि हा पहिल्या आत्ताच्याच उन्हाळ्याला बाहेर काढलेला, कारण यावेळेस लईच उन्हाळा होता, लईच गरमी व्हायची, त्यामुळं काढलं होतं. पण जास्त काही यूज नाही केला त्याचा, 2-3 दिवसच यूज केला. आणि त्यातलं आता पाणी काढून ते ठेवून टाकायचे, कारण घरात म्हणजे इथं लय अडचण होती. ते पोरगं सारखं त्याला हलवते खेळते, त्यामुळं त्यातलं पाणी काढून ठेवून टाकायचे. पप्पांची ते AC आहे, बाकीच्या इथं कुठे AC लागतच नाही आम्हाला, कारण सगळं मोकळं असल्यामुळं वारं बिरं सगळं नीट येतं. पाणी त्यातलं वाळून गेले. माणसं वाळायला लागले ह्या उन्हाळ्यामध्ये. पाणी किती दिवस टिकायचं. आता मला चालायचं आहे जरा जेवण झाल्यामुळं, पण सूर्यनारायण त्यांच्या फुल पॉवरमध्ये आहेत. दिसत असेल तुम्हाला, बघायचं आहे का? ऐ नको, फुल पॉवरमध्ये आहेत, पण लय गरम नाही आहे. हे ह्याच्यावरती कसलं तरी पेंट मारतात ना, त्यामुळे ते गरम राहत नाही जास्त वेळ. राम राम. 3 वाजलेले आहेत. मस्तपैकी 2.5 तास झोपलो होतो मी आणि शिवांश. आता इथं माझं बस्तान मांडलेलं आहे. जॉबचा टाईम झाला माझे. इथं मस्त बस्तान मांडले, कारण खुर्चीवर बसून बसून माझे पाय लई दुखायला लागलेत आजकाल, त्यामुळं. आणि काल म्हणलं होतं तुम्हाला मी खरवस खाणार आहे, तर ते काल खाल्लं नव्हतं. आज घेतलेले मस्तपैकी. अजिबात तोंडाला पाणी आणू नका, कारण टेस्टी नाही आहे ती. तर आता मी खातोय ते खरवस आणि करणार आहे जॉब. घ्या दर्शन घ्या, पटपट घ्या दर्शन घ्या. शिवांश, त्यासाठीच तर आणलंय ना ज्यूस करून, कारण रेसिपी शिकून घेते. कवचचे ज्यूस पण, हे कवचचे फळ आहे. हे मम्मीने आपलं बेलाचं फळ आहे, मम्मीने आणले. मी ज्या मस्तीमुळं माझं पोट खराब करून घेतलं होतं, ते नीट करण्यासाठी मम्मीने आणले आज. पहिल्यांदा मला ते ॲपल इंटेलिजन्सचं जे उंडगं AI आहे ना, त्याच्यावर चेक केलं, त्यामध्ये ते कवट दाखवलं. तसं मला डाऊट आलताच की कवट आपलं बेलाचं असेल, पण कवटसारखंच दिसत होतं. कारण माझा मित्र आहे गौरव, त्याने मला रीलमध्ये दाखवलं होतं की लय मोठमोठे फळ असतात, हे बारके होते, त्यामुळे मला वाटलं काय कवटच असेल, पण नाही, बेलाची आहेत. कळलं का? हे आमचं पोरगं आज खूप दिवसातनं गाडी काढली बाहेर ही, कारण वर न्यायला लागते, इथं काय जागा नाही. तो स्वतः नाही चालवायला लागते आम्हालाच. ते वर नेल्यावरती जरा नीट खेळवता येतं, त्यामुळं आता ही यूट्यूबवरती बघते ते फळाचं ज्यूस कसा बनवायचा. किती कमी रस निघाला आहे मम्मी. हो, त्याच्यापासून साखर पाणी घालायचंय मूर्ती. आणि हे खराब आहे का? हे हो, काय पडलं का अंगावर? हा ना, कसं वाटायचं नाही. पप्पा पण सकाळी तसंच वाटतात. कसं वाटते? फुलपात्री घेऊन त्याच्यात पाणी घ्यायचं गरम. ते कशाने एवढं मोठं घर बनवायचं चालू झालेलं आहे आता माझं फळ ज्यूस. त्याचा वास घेतल्यावरती तर कडू वास येते. आता पिल्यावरतीच कळेल कसं आहे. तुझं घे. हे बनवलेलं आहे, जरा कडू आहे म्हणते मम्मी.
तर ते काय स्नॅप काढते काय मी व्हिडिओ आता हे बनवले थोडंसं कडू लागते असं म्हणते साखर टाकली तिने तिच्यात तर मी पिऊन बघतो थोडंसं कडू लागते मला वाटते फळ पूर्ण पिकलेलं नाही आहे बघू आता पिऊन बघतो काय माहिती का पहिल्यांदा मला लागलं कडू कधी कधी पिकलेलं नसेल ना पूर्ण ते कडू लागतं आणि आपल्या महाराष्ट्रात लय मोठे मोठे फळ येत नाहीत मोठ्या फळामध्ये जास्त गोडवा असतो असं मी ऐकलं आहे पण आता पितोय तर एवढं कडूपणा जाणवत नाही म्हणजे पिऊ शकतो आणि चव चांगली लागते कडू तुरट अशी लागते आणि हे शरीरासाठी आणि पोटासाठी एक नंबर फळ आहे तसं याला फळाचा राजा म्हणूनच घोषित केलं पाहिजे होतं पण थोडंसं मागं राहिलं आंब्याला केलं आहे चांगलं आहे एक नंबर आहे तुम्ही पण ट्राय करा आणि असं काही नाही की त्रास झाल्यावरतीच पिलं पाहिजे आधी पिलं तरी होणारा त्रास टळू शकतो काय करते स्वयंपाकाला बाई वरण फळं कुणाला माहीत नसेल तर ते त्याला दुसरं पण एक नाव आहे ते नाव आता माझ्या लक्षात नाही ते चपाती कट करून त्याच्यात वरणात ते मिक्स करून ते खातात माझ्या बाप्पाला लय आवडतं माझ्या भावाला पण लय आवडतं आणि आता मला आवडायला लागले आधी आवडत नव्हतं किती वेळ लागणार आहे कारण मला खूप ताणून भूक लागलेली आहे झाले मम्मी पप्पा गेलेत वर शिवांशला घेऊन खेळायला त्याला खेळवायला आणि आम्ही घरी आहे माझी शिफ्ट तर 11 वाजता संपती तोपर्यंत माझं असंच उठत बसत काम चालू आहे बघा सनसेट आधी हे बिल्डिंगी नव्हते इथं काहीच नव्हतं हे आत्ता झालेलं तर सगळं छान दिसायचं आता सगळे बिल्डिंग्समध्ये आलेत तसे आमची पण एक बिल्डिंगमध्ये चालली आहे त्याला काय करू शकत नाही आता माणसं वाढत आहेत घरं वाढणार तर आपलं जेवण आलेलं आहे आणि मला इथंच जेवावं लागणार बेडवर कारण काम चालू आहे काम करत करत आता खाली ठेव काम करत करत खायचं त्यामुळं मला इथं जेवावं लागणार आहे बेडवर तसं बेडवर जेवायचं नसतं माहिती आहे मला कधी जेवत पण नाही मी पण आज जरा मजबुरी आहे आणि यांचं प्रवचन ऐकत ऐकत मी काम करतोय बघा हे म्हणत होतो मी वरण फळं पण म्हणते त्याला चकुले पण म्हणते आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हणतात आता सध्या तर कोणच बघत नाही आहे मला तसं बघायला गेलं तर पण बघितलं तुम्ही कधी तर तुमच्या इथं काय म्हणतात त्याला ते मला नाव सांगा कुठून बघताय ते पण सांगा जेवतो मस्तपैकी व्लॉग्स आणि आपलं जेवण मस्त आधी मला नव्हतं आवडत वेळेनुसार टेस्ट बदलत जातात ना तशातला प्रकार आहे जसं लहानपणीच सगळ्यांनाच केळी आवडतात जसं मोठं होईल तसं जसं केळी आवडायला बंद होऊन जातं नंतर पेरू आवडायला लागतात ते बी बंद होतं असंच आहे केलं इथंच काम चालू फास्ट होतं जरा मोठं दिसतं आणि खरवस जेवण झाल्यावर खरवस हे भेटलं तर अजून पाहिजेच काय तसा माझा ब्रेक आहे ना किती वाजले दादा 8 वाजलेत 8:30ला माझा ब्रेक असतो पण मी आधीच जेवतो कारण चालावं लागतं ना जरा मला त्यामुळे आधीच जेवतो आणि मी हेच रुटीन ठेवणार आहे आता आलो आहे आम्ही 8:30 वाजले ब्रेक झाल्यावर आले आणि चालायला आलो आहे आम्ही 3 जण आई गुड नाईट हा, झोपा बारका. सगळ्यांनी झोपा आता असे आम्ही वर आलो चालत मस्त होता आजचा पण दिवस कालच्यासारखाच तर आजची व्हिडिओ मी इथंच एंड करतो आहे काही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे नवीन चॅनल आहे आपला आणि झोपा आता शांतपणे मी भेटतो तुम्हाला उद्या श्री स्वामी समर्थ